Solutions Part 18. Phantom factor and degree of dissociation. A discussion of colligative properties of electrolytes is based on the fact that electrolytes are completely dissociated in their aqueous solutions. This is approximately true for solutions of strong electrolytes and not for weak electrolytes that dissociate to a small extent. आत्तापर्यंत आपण फॅन्टम फॅक्टर करेक्शनसाठी आणला. इलेक्ट्रोलाइट नियम पाळत नव्हते. आपण जे 4 फॉर्म्युले डिराईव्ह केले ते नियम इलेक्ट्रोलाइट पाळत नव्हते, म्हणून फॅन्टम नावाच्या सायंटिस्टनं त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवली आणि एक फॅन्टम फॅक्टर आय शोधला, ज्याचं काल आपण डिस्कशन केलं. परंतु ते सुद्धा फॉर्म्युले फक्त कुठल्या टाईपच्या इलेक्ट्रोलाइटसाठी लागू पडतात की ज्या इलेक्ट्रोलाइटचं कम्प्लिटली डिसोसिएशन होतं आहे ह्याच्यासाठी आपण कालचे ते सगळे शिकलेले फॉर्म्युले उपयोगी पडतात. की बाबा ज्याचे 100 मॉलिक्युल्स असतील, 100च्या 100 जणाचे तुकडे होत आहेत, असे जे इलेक्ट्रोलाइट असतील अशांसाठी ते डिस्कशन आपलं सगळं करेक्ट आहे. पण अशासाठी मात्र ते लागू नाही की ज्यांचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही. कंप्लीट डिसोसिएशन होणाऱ्याला म्हणतात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि ज्याचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही त्याला म्हणतात वीक इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजेच आपण कालचं जे डिस्कशन सगळं शिकलो ते वीक इलेक्ट्रोलाइटसाठी नाही की ज्यांचं डिसोसिएशन स्मॉल एक्सटेंटमध्ये होतं. उदाहरणार्थ समजा 100 मॉलिक्युल्स घेतले आणि 10च मॉलिक्युलचे तुकडे होत असतील, 90 तसेच राहत असतील, तर अशा इलेक्ट्रोलाइटला म्हणायचं वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट हे कसं ओळखतात किंवा काय आहे त्याचं, तर आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसेस हे 11वीला आपण शिकलो आहोत. तर फक्त एक खूण आहे की ज्याच्याद्वारे आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ओळखू शकतो. बघा NaCl, NaCl. तर NaClचं डिसोसिएशन कसं होतं, Na+ आणि Cl-, म्हणजे एका मॉलिक्युलचे 2 तुकडे होतात. 100 मॉलिक्युल घेतले तर 100च्या 100 मॉलिक्युलचे तुकडे होतात, 100 Na 100 Cl. म्हणजेच ह्याचं पूर्णपणे डिसोसिएशन होतं ते दाखवण्यासाठी असा सिंगल ॲरो वापरतात. पण त्याच जागी जर आपण ॲसेटिक ॲसिड घेतलं CH3COH तर त्याचे आयन्स असे तयार होतात CH3CO- आणि H+. परंतु हे वीक ॲसिड आहे, म्हणजे 100 पैकी जर आपण मॉलिक्युल्स घेतले आणि ते पाण्यात टाकले तर 100च्या 100 मॉलिक्युल तुटत नाहीत, त्याच्यातल्या फक्त 10 मॉलिक्युलचेच तुकडे होतात. म्हणजेच 100 मॉलिक्युल जर आपण सुरुवातीला घेतले तर त्यावेळेस हे 0 असणार आणि जर डिसोसिएशन झाल्यावर ह्याच्यातल्या फक्त 10 जणांचे तुकडे होतात, म्हणजे 90 तसेच राहतात. त्याला अनडिसोसिएटेड म्हणतात. मग 10च मॉलिक्युलचे तुकडे तयार झाले, त्यामुळे हे 10 तयार होणार आणि हे 10 म्हणजेच 100 पैकी फक्त 10 जणांचे तुकडे होतात, 90 जण तसेच राहतात, अनडिसोसिएट राहतात. मग असं जे इलेक्ट्रोलाइट असतं त्याला वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतात. म्हणजे आपण काल जे रिझल्ट बघितले ते अशा इलेक्ट्रोलाइटसाठी लागू होत नाही. वीक इलेक्ट्रोलाइट आहे हे ओळखण्यासाठी असा रिव्हर्सिबल ॲरो असतो आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे ओळखण्यासाठी असा सिंगल ॲरो असतो. म्हणजेच आपण कालचे बघितलेले सगळे रिझल्ट हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी उपयोगी पडत होते, फॅन्टम फॅक्टरचे फॉर्म्युले वगैरे. परंतु वीक इलेक्ट्रोलाइटसाठी मात्र त्याचा उपयोग होत नाही, कारण त्यांचं कम्प्लिटली डिसोसिएशन होत नसतं. मग अशा वेळेस आपल्याला ह्यांची डिग्री ऑफ डिसोसिएशन माहीत असावी लागते. मग ती डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा या अक्षरानं दाखवतात. कशी काढतात डिग्री ऑफ डिसोसिएशन, 100 पैकी 10 जणांचेच तुकडे झाले, म्हणून डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झालं बघा, 1/10 म्हणजे 0.1. म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन नेहमी 0 to 1 ह्याच्या दरम्यानच असते, म्हणजेच तो फ्रॅक्शन असतो. म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन ही नेहमी 0 ते 1च्या दरम्यान असते, 0.1. आणि मग त्याच्यावरनं पर्सेंट अल्फा कसा काढतात, तर पर्सेंट अल्फा काढण्यासाठी फक्त अल्फाला 100 मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजेच 100 मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 10%. म्हणजेच ह्या दिलेल्या इलेक्ट्रोलाइटची डिग्री ऑफ डिसोसिएशन 0.1 असेल आणि पर्सेंट डिग्री ऑफ डिसोसिएशन 10% असेल. हे आपण 11वीला शिकलो होतो. मग हे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे 100 पैकी
किती मॉलिक्युलचं पर्सेंटवरनं कळतं, 100 पैकी 10 जणाचे तुकडे होतात. आणि अल्फावरनं कळतं 1 पैकी किती जणाचे तुकडे होतात. तर अल्फा जर 0.1 असेल तर याचा अर्थ 1 मॉलिक्युलपैकी फक्त 0.1 मॉलिक्युलचेच तुकडे होतात, म्हणजेच त्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणतात. त्याच्याबरोबरच आपल्याला रिलेशन शिकायचं. The weak electrolytes involve the concept of degree of dissociation alpha that changes the Van 't Hoff factor. आणि म्हणून अशा वीक इलेक्ट्रोलाइटचा अल्फाचा परिणाम हा व्हॅन टॉप फॅक्टरवर होत असतो. रिलेशन बिटवीन व्हॅन टॉप फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. व्हॅन टॉप फॅक्टर आय अक्षरानं दाखवतात, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा अक्षरानं दाखवतात. त्यांच्यामधलं आपल्याला रिलेशन लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी आपण एक वीक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर ॲन इलेक्ट्रोलाइट AXBY दॅट डिसोसिएट्स इंटू ॲक्वियस सोल्युशन ॲज. बघा, एखादं CH रिसिव्ह सारखं वीक इलेक्ट्रोलाइट घेण्याच्या ऐवजी त्यांनी काय घेतलं, AXBY. पहिला हा कॅटायन असतो आणि दुसरा हा ॲनायन असतो. म्हणजे त्याचं डिसोसिएशन कसं होणार बघा, हा रिव्हर्सिबल ॲरो दाखवतो, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मग AXBYचं आयोनायझेशन कसं होतं, एच्या डोक्यावर प्लस येणार, किती प्लस येतील तर Y प्लस म्हणजे कितीही प्लस येतील, आणि बीच्या डोक्यावर किती मायनस येतील तर काही मायनस म्हणजे मायनस X मायनस वगैरे काही जे असेल. पण त्याचे जे तुकडे तयार होतात ते सबस्क्रिप्टशी रिलेटेड असतात. एची संख्या X आहे म्हणून AX तयार होणार, आणि BY म्हणजेच B वाले ॲनायन Y तयार होणार. ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. Na2SO4. Na2SO4 बघा, त्याचं आयोनायझेशन कसं होईल तर Na2SO4 ह्याचं आयोनायझेशन असं होईल, त्याच्या सबस्क्रिप्टला 2 आहे म्हणून ट्वाईस Na+. म्हणजेच पहिला जो असतो तो कॅटायन असतो, Na वर नेहमी 1 प्लस असतो आपल्याला माहीत आहे, ते 2 तयार होणार म्हणून ट्वाईस Na+. हा SO4 हा सबस्क्रिप्ट नाही, एकटाच पूर्ण अख्खा आहे म्हणून 1 SO4 तयार होणार आणि त्याच्या डोक्यावर 2 मायनस येणार, म्हणजे प्लस आणि मायनस जुळलं पाहिजे. म्हणजेच Na2SO4 म्हणजेच Na2 तयार झाले आणि SO4 1 तयार झाला. आणखीन उदाहरण बघूया. CaCl2. CaCl2चं डिसोसिएशन कसं तयार होईल. CAच्या पायथ्याला काही नाही म्हणजे 1, म्हणजे 1 Ca तयार होणार आणि त्याच्या डोक्यावर काहीतरी प्लस येणार. प्लस किती प्लस येणार ठरवूया. Clच्या डोक्यावर आपल्याला माहीत असतो 1 मायनस असतो, मग Cl किती तयार होणार, त्याच्या सबस्क्रिप्टला 2 आहे म्हणून 2 Cl मायनस. मग 2 मायनस आहेत म्हणून ह्या Caच्या डोक्यावर 2 प्लस, कारण चार्ज बॅलन्स झाला पाहिजे. म्हणजे एका CaCl2 पासून 1 Ca तयार होतो आणि 2 Cl तयार होतात. मग तसंच AXBY पासून काय तयार होईल, AXBY पासून 1 Ca तयार होतील आणि त्याच्यावर कोणता तरी चार्ज असेल प्लस, 2 प्लस असतील 3 प्लस असतील, ते मानण्यासाठी Y प्लस केले. आणि बी किती तयार होतील तर हे Y म्हणून प्लस Y बीच्या डोक्यावर मायनस असतील, किती मायनस असतील तर ह्याला बॅलन्स करणारे मायनस असतील, म्हणजेच XY प्लस Y X मायनस असतील. म्हणजेच इथं लक्षात ठेवायचं हे एक जनरल इलेक्ट्रोलाइट आहे की त्याचं आपल्याला आयोनायझेशन शिकायचं आहे, नेहमी लिहिता आलं पाहिजे. अशी उदाहरणं घेण्याच्या ऐवजी जनरल इलेक्ट्रोलाइट मानतात AXBY. बघा, ह्या AXBYचा आपण 1 मोल घेतला होता सुरुवातीला असं समजूया. सुरुवातीला इनिशियली मग हे तयार झालेले नसणार तुकडे, म्हणजे ते 0-0 असणार. पण काही काळानंतर त्याचे तुकडे व्हायला चालू होणार, इकडून इकडं प्रोसिजर चालू होणार, इकडून इकडं म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन चालू होणार, नंतर काही काळानं रिव्हर्स रिॲक्शन चालू होणार, इक्विलिब्रियम येणार. मग इक्विलिब्रियमला ह्याच्यापैकी किती जणांचे तुकडे झालेत, समजा 100 पैकी 10 जणांचे तुकडे झालेत असा आकडा मानण्याच्या ऐवजी त्याचे तुकडे झालेली संख्या अल्फा मानतात. म्हणजे 100 पैकी % अल्फा एवढे तुकडे झालेत, म्हणजेच 1 पैकी अल्फा जणाचे तुकडे झालेत, म्हणजेच अल्फा मोलचे तुकडे झालेत असं मानले. मग ह्याच्यातल्या पैकी अल्फा जणाचे तुकडे झालेत, मग राहिले किती, 1 होता पहिला, त्याच्यातले अल्फा जणाचे तुकडे झाले म्हणून ह्यांची संख्या राहिली 1 मायनस अल्फा. मग अल्फा जणाचे तुकडे झालेत म्हणून हे तयार होणार अल्फा, हे किती तयार होणार अल्फा, आणि हे सुद्धा अल्फा. म्हणजे आपण एक त्यासाठी साधं सोपं उदाहरण घेऊया. 100 पैकी 10 खडू मोडले,
म्हणजे शिल्लक किती राहणार 90. मग किती तुकडे तयार होणार तर 10 खडूचे हे छोटे आणि 10 खडूचे मोठे, म्हणजेच 10 तयार होणार. जेवढ्या खडूचे तुकडे तयार झाले तेवढेच हे तयार होणार. म्हणजेच ह्याच्यापैकी x जणाचे अल्फा जणाचे तुकडे झालेत म्हणून a ची संख्या अल्फा असणार, b ची संख्या अल्फा असणार. फक्त b ला जो कोइफिशियंट आहे y आहे म्हणून त्याचे मोल तयार होणार y अल्फा, आणि ह्याच्या शेजारी x कोइफिशियंट आहे म्हणून ह्यांची संख्या तयार होणार x अल्फा. म्हणजेच हा जर सुरुवातीला 1 असेल तर सुरुवातीला हे दोघे 0 असणार. मग ह्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण अल्फा मानली, म्हणजे एक पैकी अल्फा जणाचे तुकडे होतात असं आपण मानलं. तर अल्फा जणाचे तुकडे होतात म्हणजे अल्फा जणाचे तुकडे झाले म्हणजे राहिले किती, एक पैकी अल्फा जणाचे तुकडे झाले म्हणजे न तुकडे झालेले 1 मायनस अल्फा. अल्फा जणाचे तुकडे झालेत म्हणजे 2 तुकडे होणार म्हणजे हे तयार होणार अल्फा, हे तयार होणार अल्फा, पण त्याला मल्टिप्लाय वाय आहे म्हणून ह्याचे मोल तयार होणार वाय अल्फा, ह्याला मल्टिप्लाय एक्स आहे म्हणून ह्याचे तयार होणार एक्स अल्फा. If alpha is the degree of dissociation of electrolyte, then the moles of cations are alpha x. बघा कॅटायनचे मोल किती असणार एक्स अल्फा आणि ॲनायनचे मोल असणार वाय अल्फा ॲट इक्विलिब्रियम. वी हॅव डिझॉल्व्ड जस्ट 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट इनिशियली. अल्फा मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट्स अँड 1 मायनस अल्फा मोल रिमेन्स अनडिसोसिएटेड ॲट इक्विलिब्रियम. आपण एक पैकी अल्फा जणाचे तुकडे झालेत असं मानलंय म्हणजे त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा मानले, म्हणून न तुकडे झालेले राहिले 1 मायनस अल्फा आणि म्हणून तुकडे झालेले चे तयार होणार कॅटायन आणि ॲनायन, म्हणून अल्फा जणाचे तुकडे झालेत म्हणून अल्फा एक्स, कारण त्याचा कोइफिशियंट एक्स होता म्हणून एक्स अल्फा तयार होणार आणि वाय अल्फा ॲनायन्स तयार होणार. टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन. आता डिसोसिएशन झालं, कुणाचं डिसोसिएशन झालं होतं बघूया. आपण इलेक्ट्रोलाइट घेतलं होतं AXBY, त्याचे तुकडे झाले होते. कसे तुकडे झाले होते, ह्याच्या शेजारी पायथ्याला x आहे म्हणून ह्याचे तुकडे तयार होणार x, एच्या डोक्यावर Y प्लस कॅटायन आहे आणि ह्याच्या एवढे प्लस येणार बॅलन्स होण्यासाठी. आणि मग B किती तयार होणार तर B तयार होणार Y, बीच्या डोक्यावर किती मायनस असणार तर x मायनस. अशा पद्धतीनं जर ह्याचा आपण इनिशियली 1 मोल घेतला तर त्यावेळेस इनिशियली हे 0 असणार आणि इक्विलिब्रियमला ह्याच्या अल्फा जणाचे तुकडे झालेत एक पैकी म्हणून हा राहणार 1 मायनस अल्फा, ह्याला अनडिसोसिएटेड म्हणतात म्हणजे तुकडे न झालेले मोल्स आहेत 1 मायनस अल्फा. ह्याचे मोल्स तयार होणार अल्फा पण त्याला मल्टिप्लाय एक्स आहे म्हणून ह्याचे मोल्स असणार एक्स अल्फा आणि ह्याचे मोल्स असणार वाय अल्फा, कारण अल्फा जणाचे तुकडे झालेत म्हणजे हे अल्फा तयार होणार, त्याच्या शेजारी कोइफिशियंट आहे म्हणून वाय अल्फा. म्हणजे सोल्युशनमध्ये ह्याचे मोल्स असणार 1 मायनस अल्फा, कॅटायनचे मोल्स असणार एक्स अल्फा आणि ॲनायनचे मोल्स असणार वाय अल्फा. म्हणजे सोल्युशनमध्ये हा प्रेझेंट आहे एवढे मोल ह्याचे, ह्याचे एवढे मोल्स, ह्याचे एवढे मोल्स, म्हणजे टोटल मिळून किती मोल्स प्रेझेंट असणार बघा 1 मायनस अल्फा ह्याचे, ह्याचे एक्स अल्फा आणि ह्याचे वाय अल्फा. म्हणजे तिघाचे टोटल नंबर ऑफ मोल्स एवढे असणार. ह्या तिघामध्ये अल्फा कॉमन आहे म्हणून तो कॉमन काढूया. काय राहतंय बघूया. हे एक तसंच, हे प्लस. आता ह्याच्यातनं सगळ्यातनं अल्फा कॉमन काढला, ह्याच्यात राहिलं एक्स प्लस ह्याच्यातलं राहिलं वाय, ह्याच्यातला अल्फा कॉमन काढलाय म्हणून ह्याच्यातलं राहिलं -1. म्हणजे इक्वेशन आपल्याला असं बनलं एक्स प्लस वाय मायनस 1 अल्फा. मग हा एक्स प्लस वाय म्हणजे हे कोइफिशियंट आहेत खालचे, एक्स सबस्क्रिप्ट आहेत कुठल्याही इलेक्ट्रोलाइटच्या मध्ये. उदाहरणार्थ Na2SO4 मध्ये सबस्क्रिप्ट किती आहेत तर आपल्याला 4 वाटण्याची शक्यता आहे वायची किंमत, पण ती तशी नसते. हा SO4 एकच असतो. म्हणजे Na2SO4 मध्ये एक्सची किंमत आहे 2 आणि वायची किंमत आहे 1. म्हणजेच Na2SO4 साठी x प्लस वाय येतो 3. म्हणून हा x प्लस वाय कन्फ्युजन तयार करतो म्हणून त्यासाठी एक नवीन टर्म आणले x प्लस वायला n म्हणणार आहेत. म्हणजेच Na2SO4 साठी n ची किंमत आहे 3. म्हणजेच त्या x प्लस वायसाठी आपण नवीन टर्म आणले n, 1 प्लस n मायनस 1 अल्फा. हे
टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन तयार झाले. बघा हेच करून दाखवले. 1 मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा, त्याच्यातला अल्फा कॉमन काढला तिघातनं, 1 प्लस एक्स प्लस वाय मायनस 1 अल्फा आणि एक्स प्लस वायच्या जागी एन टाकलं. आता आपल्याला माहित आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे. तर आपण शिकलोय काल व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कसा काढतात. ॲक्च्युअल मोल्स जे काय असतील आफ्टर डिसोसिएशन आणि मोल्स ऑफ फॉर्म्युला डिवायडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व इन सोल्युशन. मग आपण ॲक्च्युअल मोल्स किती आहेत आत्ता शोधून काढले त्या एक्सप्रेशनमध्ये. किती होते 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट एन मायनस 1 आत्ताचं काढलेलं एक्सप्रेशन. एवढे मोल्स सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहेत. पण आपण मोल्स घेतला होता फक्त त्याचा एकच इनिशियली, थेरॉटिकली त्याचा एकच मोल होता, पण ॲक्च्युअल सोल्युशनमध्ये त्याचे एवढे मोल्स आहेत. आणि म्हणून हे सोडून आपल्याला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आणि अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनमधलं रिलेशन मिळतं. कसं मिळतं बघूया. बघा नेहमी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला आहे की तुम्हाला प्रत्यक्षात किती मोल दिसतात ते मोजा आणि त्याला थेरॉटिकल मोलनं डिवाइड करा. मग आपल्याला किती मोल दिसलेत सोल्युशनमध्ये प्रेझेंट 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट एन मायनस 1 आणि त्याला डिवायडेड बाय आपण त्याचा फक्त एक मोल घेतला होता. मग हा एक इकडे गेला, आय इंटू 1 आय इज इक्वल टू काय राहिलं बघा 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट 1 मायनस 1 एन मायनस 1. मग हा प्लस 1 इकडं आला, आय मायनस 1 इज इक्वल टू अल्फा एन मायनस 1. मग हा एन मायनस 1 इकडं आला पूर्ण ब्रॅकेट. अल्फासाठी आपल्याला काय एक्सप्रेशन मिळालं आय मायनस 1 डिवायडेड बाय एन मायनस 1. आणि म्हणून अल्फासाठी डिग्री ऑफ डिसोसिएशनसाठी हा व्हॅन्ट ऑफ फॅक्टरवरनं फॉर्म्युला केला. म्हणजेच व्हॅन्ट ऑफ फॅक्टरवरनं डिग्री ऑफ डिसोसिएशन काढता येते आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनवरनं व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढता येतो. एक अतिशय महत्त्वाचं रिलेशन तयार झालं डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आणि व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय मधलं. त्याचबरोबर हे रिलेशन आपण बघितलं, हे दुसरं रिलेशन ते इथं लिहिलं आहे आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट एन मायनस 1. ह्या साह्यानं आपण व्हॅन्ट ऑफ फॅक्टरवरनं एखादं इलेक्ट्रोलाइट किती विरघळतं आहे, किती तुकडे होत आहेत हे काढू शकतो, किंवा एखादं इलेक्ट्रोलाइट किती विरघळतं आहे त्याच्यावरनं व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढू शकतो आणि मग त्याच्या बाकीच्या गोष्टी शोधू शकतो. तर हे आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनमधलं रिलेशन. व्हेअर एन म्हणजे काय आहे एक्स प्लस वाय मोल्स ऑफ आयन्स ऑब्टेन्ड फ्रॉम डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर गिवन बाय इक्वेशन 2.23 इज. थँक्यू.